या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हवाई हल्ला केलेला आहे। एअर स्ट्राईक या घडीची सगळ्यात मोठी बातमी, भारताकरता सगळ्यात मोठी आणि अभिमानाची बातमी। पहलगाम हल्ल्याचं उत्तर दिलंय आणि ते उत्तर एअर स्ट्राईकने दिलंय। 9 ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। पाकमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी हल्ला झालेला आहे। भारताने 1:30च्या दरम्यान हा एअर स्ट्राईक केलेला आहे। 9 ठिकाणी हा एअर स्ट्राईक केलाय आणि भारताने बदला घेतलेला आहे। भारताने अत्यंत जबाबदारीने हल्ला केलेला आहे। दहशतवाद्यांचे जे तळ होते तेच उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारताकरता उर अभिमानाने उंचावण्याची बातमी, भारताने आपल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। तमाम 13 कोटी जनतेची ही इच्छा होती की युद्ध झालं पाहिजे, पण युद्धाच्या ऐवजी जबाबदारीनं उत्तर पाकिस्तानला दिलाय भारताने आणि 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला आहे। 9 ठिकाणी म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये 5 ठिकाणी आणि पाकिस्तानमध्ये 4 ठिकाणी हा हल्ला झालेला आहे। हा एअर स्ट्राईक झालेला आहे आणि तेही भारताच्या भूमीतून हा हल्ला करण्यात आलेला आहे। पाकिस्तानवर हा जो एअर स्ट्राईक करण्यात आलाय तो भारताच्या भूमीतून करण्यात आलेला आहे। एअरफोर्स आणि आर्मी या दोघांनी मिळून, म्हणजे सैन्य दल आणि एअरफोर्स या दोघांनी मिळून ही संयुक्तपणे कारवाई केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवून होते। कुणाला कळण्याच्या आत आपण सगळेजण, विरोधक सगळेजण म्हणत होते की का उत्तर अजून दिलं जात नाहीये, पहलगाम हल्ल्याला 15 दिवस झालेले तरी का उत्तर दिलं जात नाहीये। तर आता हे घ्या उत्तर। 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। पाकिस्तानच्या 4 ठिकाणी, म्हणजे पाकिस्तानामध्ये 4 ठिकाणी आणि पीओके मध्ये 5 ठिकाणी हल्ला करण्यात आलेला। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली आहे। ऑपरेशन सिंदूर रात्री 1:30 वाजता भारताने केलं आणि ज्या माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं होतं त्याला सडेतोड उत्तर देण्यात आलेलं आहे आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ भारताने उद्ध्वस्त केलेत, जेणेकरून भारत हा जबाबदार देश आहे हे सगळ्या जगाला कळावं। आणि त्यामुळे 9 ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत, एअर स्ट्राईक करण्यात आलेले आहेत। आपण फक्त दहशतवाद्यांनी जे हल्ले केले त्याचा बदला घेतलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही या घडीची बातमी।